नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत. तर सलग 2 महिने झाले बघा, एकही दिवस आपण सुट्टी न घेता करंट अफेअर्सची ही सिरीज सुरू ठेवलेली आहे. यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर लेक्चरला लाईक करत चला, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढेही तुमचे असेच करंट अफेअर्स कव्हर होऊन जाईल. त्याचबरोबर आपण मासिक आणलेलं आहे, जे फेब्रुवारी महिन्याचं आहे, आणि जानेवारी महिन्याचं सुद्धा मासिक जे आहे ते आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, हे तुम्हाला मासिक आपल्या अभ्यासपत्राच्या ॲप्लिकेशनवर मिळून जाणार आहे. सुरू करूया आजचं लेक्चर. अडकल पोंगला हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर अडकल पोंगला जो आहे तो केरळमधील त्रिवेंद्रम या ठिकाणी सेलिब्रेट केला जाणारा सण आहे. जिथं आपण जर बघितलं तर गूळ, तांदूळ, वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून एक प्रसाद बनवला जातो. थोडक्यात आपण जर बघितलं तांदूळ, गूळ, नारळापासून बनवला जातो. तर आपण जर बघितलं तर हा एक प्रकारची खीर बनवली जाते आणि ही खीर देवीला अर्पण केली जाते. हा उत्सव केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथील अडक्कल भगवती मंदिरात साजरा केला जातो. हा जगातील महिलांचा सर्वात मोठा धार्मिक मेळाव्यापैकी एक आहे, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. तर महत्वाचा सण आहे बघा, जिथे गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड येतो, फक्त महिलांचा समावेश होतो. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. सण बघूया आपण. समक्का सरलम्मा जत्रा सण तेलंगणाचा आहे, ज्याला मेदारम जत्रा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि अजून एक तेलंगणाचा आहे नागोबा जत्रा. हे दोन्ही पण आदिवासी महोत्सव आहे. समक्का सरलम्मा जत्रा हा 1 नंबरचा आणि नागोबा जत्रा 2 नंबरचा सर्वात मोठा आदिवासी महोत्सव आहे. जल्लीकट्टू हा तमिळनाडूचा एक महत्त्वाचा महोत्सव आहे. बागुरुंबा आसामचा महोत्सव आहे. बस्तर पांडम छत्तीसगडचा आहे. मकर विलक्कू महोत्सव केरळचा आहे. बोडा महोत्सव हिमाचल प्रदेश. स्पिटुक गुस्टर फेस्टिवल लडाखचा आहे. त्यानंतर रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोहिमा नागालँडचा आहे. सोमनाथ स्वाभिमान महोत्सव गुजरात. पोंगल उत्सव तामिळनाडू. हेरत पोस्ट महोत्सव जम्मू काश्मीर. रोंगली बिहू किंवा बोहाग बिहू आसामचा आहे. नोआखाई महोत्सव ओडिशाचा आहे. फुलदेई महोत्सव उत्तराखंडचा आहे. त्याचबरोबर निगोल चकप्पा महोत्सव मणिपूरचा आहे. लोंगटे महोत्सव अरुणाचल प्रदेश. थायपुसम महोत्सव तामिळनाडू. सिमलू महोत्सव आसाम. कागदने नृत्य आहेत सिक्कीमचं. मकर विलक्कू महोत्सव केरळचा. फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेशचा. गाण नगाई महोत्सव मणिपूरचा आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफिलिस चा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता आहे? तर बघा, आईकडून बाळाला, आईला जर एड्स असेल किंवा आईला जर वेग आजार असतील तर ते बाळाला पण होण्याची शक्यता आहे. मग आईकडून बाळाला होणारा HIV जो एड्स आहे आणि त्याचबरोबर सिफिलिस चा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश ठरलेला आहे मित्रांनो डेन्मार्क. तर आपण जर बघितलं तर WHO ने आईकडून बाळाला होणारा HIV आणि त्याचबरोबर सिफिलिसचा संसर्ग पूर्णपणे नष्ट केल्याबद्दल डेन्मार्कला काय केलेलं आहे, अधिकृतपणे प्रमाणित केलेलं आहे. ही कामगिरी करणारा तो युरोपियन युनियन मधील पहिलाच देश ठरलेला आहे. युरोपियन युनियन 27 युरोपियन देशाचा एक गट आहे, जो राजकीय आणि आर्थिक गट आहे. युरोपियन युनियनची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी नेदरलँड मधील आपण जर बघितलं मॅस्ट्रिक्ट या ठिकाणी झालेली आहे. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आहे. 27 देश आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. शेवटी लेटेस्ट सामील झालेला देश क्रोएशिया आहे, जो 2013 मध्ये सामील झाला होता. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहे उर्सुला वॉन डेर लेयन. युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष जर विचारलं ते आहे वॉल्टर होलस्टाईन. युरोपियन संसदेचे अध्यक्ष आहे रॉबर्टा मेत्सोला. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष आहे अँटोनियो कोस्टा. चलन आहे युरो. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट हनुमान सुरू केला? तर प्रोजेक्ट हनुमान जो आहे तो आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर हनुमानचा फुल फॉर्म आहे हिलिंग अँड नरिशिंग युनिट फॉर मॉनिटरिंग एड अँड नरिशिंग ऑफ वाईल्ड लाईफ. तर आपण जर बघितलं तर हनुमान प्रोजेक्ट जो आहे तर तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो कुणाचा आहे, तर आंध्र प्रदेशचा आहे. आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री वनमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. मग आपण जर बघितलं जे वन्य प्राणी आपण जर बघितलं नागरी प्रदेशात येतात त्यांना रोखण्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. चौथा प्रश्न आहे. इंडिया स्टील समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर इंडिया स्टील समिट जे आहे
ती 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. 2025 मध्ये ही समिट जी आहे ती मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर या समिट लक्षात ठेवा. आयोजक आहे स्टील मंत्रालय. 16 एप्रिल 2026 रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ग्रीन स्टील म्हणजे अशा प्रकारचं स्टील जे निर्माण करताना पर्यावरणाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि शाश्वत औद्योगिक विकासावर चर्चा करण्यासाठी जागतिक पोलाद उत्पादक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार यांना एकत्र आणलं जाणार आहे आणि स्टीलच्या उत्पादनाशी संबंधित चर्चा केली जाणार आहे. 2025 ची समिट मुंबईमध्ये झाली होती. 5वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने 6 प्रगत हलके हेलिकॉप्टर ALH MK3 आणि व्हर्टिकल लॉन्च शिल्ट क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी एकूण किती रकमेचा करार केलेला आहे? तर आपण जर बघितलं तर HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 6 हेलिकॉप्टरसाठी आणि रशिया सोबत व्हर्टिकल लॉन्च शिल्ड मिसाईल साठी आपण काय केलेलं आहे, करार केलेला आहे आणि टोटल या दोन्ही कराराची व्हॅल्यू जी आहे ती 5083 कोटी एवढी आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टरचा जो करार आहे तो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 2901 कोटी रुपयांचा आहे आणि शिल्ड मिसाईलचा जो करार आहे व्हर्टिकल लॉन्च शिल्ड मिसाईल जे आहे ते आपण रशियाकडून विकत घेण्यासाठी 2182 रुपयाचा करार जो आहे तो केलेला आहे. हे मिसाईल भारतीय नौदलाच्या युद्धनौकेसाठी आपण विकत घेत आहोत. पुढे जाऊया 6वा प्रश्न. श्रीनगर जम्मू काश्मीर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जम्मू काश्मीर मधील जी जेल आहे तर तिथल्या जेलच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख बनलेल्या आहे साबा शाल. तर साबा शाल नाव लक्षात ठेवायचंय. जम्मू काश्मीर मधलं जे काही जेल आहे तर त्याच्या त्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या आहे. जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर, हिवाळी आहे जम्मू. जम्मू काश्मीरची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली होती ॲज अ केंद्रशासित प्रदेश म्हणून. लेफ्टनंट गव्हर्नर आहे मनोज सिन्हा. मुख्यमंत्री आहे उमर अब्दुल्ला. उपमुख्यमंत्री आहे सुरिंदर कुमार चौधरी. राज्य प्राणी आहे हंगुल. राज्य पक्षी आहे काळ्या मानेचा बगळा. राष्ट्रीय उद्यान आहे जम्मू काश्मीर मध्ये आहे किश्तवाड राष्ट्रीय उद्यान, सलीम अली राष्ट्रीय उद्यान. आपण जर बघितलं तर काझीनाग राष्ट्रीय उद्यान, दादचिंगम राष्ट्रीय उद्यान. पुढे जाऊया मित्रांनो. हे आपलं ऍप्लिकेशन आहे, यावर तुम्हाला आपलं इयर बुक त्याचबरोबर जर बघितलं तर वेगवेगळ्या बॅचेस बघायला मिळेल. यावर तुम्ही बॅचेस घेताना CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड यूज करायचा आहे. त्यानंतर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी आणि इंस्टाचं पेज अभ्यास विषयक रील्ससाठी तुम्ही जॉईन करू शकता. 7वा प्रश्न आहे, तमिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर तमिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क जे आहे ते कोल्ली हिल्स मध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे, जिथून रात्रीच्या वेळी अवकाशातील जे काही तारे वगैरे आहे त्याचं निरीक्षण व्यवस्थितपणे करता येईल. आणि डार्क स्काय अशा ठिकाणी बनवण्यात येतं जिथं वायू प्रदूषण एकदम कमी असतं, जिथं तारे वगैरे व्हिजिबिलिटी जी आहे ती प्रॉपर आपल्याला बघायला मिळते. तर तमिळनाडूमधील हे पहिले डार्क स्काय जे आहे ते कोल्ली हिल्स मध्ये तयार केलं जाणार आहे. अरियूर शोला फॉरेस्ट मध्ये विकसित करण्याचा खर्च 1 कोटी आहे. आणि डार्क स्काय पार्क काय असतात मी तुम्हाला सांगितलं, रात्रीच्या वेळी तारे चांदण्या व्यवस्थितपणे स्पष्ट दिसतात, आकाशाचं निरीक्षण करू शकतो, प्रदूषण तिथं कमी असतं. पुढे जाऊया. 8वा प्रश्न महत्वाचा आहे. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर हे पुस्तक लिहिलेले धीरज काकडिया यांनी. मित्रांनो, धीरज काकडिया पण एक महत्वाची व्यक्ती आहे. आपण जर बघितलं तर ऑल इंडिया रेडिओचे ते अतिरिक्त महासंचालक आहे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचे व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक विचारलं जाऊ शकतं. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचं काय केलेलं आहे, प्रकाशन केलेलं आहे. 9वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये आसाम मधून कार्बी आंगलोंग आले याला GI टॅग, या GI टॅगची पहिली आंतरराष्ट्रीय निर्यात कोणत्या शहरात देशात करण्यात आलेली आहे? तर हे GI टॅग देण्यात आलं आहे. आपण जर बघितलं तर या आसाम मधलं आपण जर बघितलं तर अद्रक आहे, कार्बी आंगलोंग आले त्याला ओळखलं जातं. तर याची पहिली जी खेप आहे निर्यात जी आहे ती लंडन युनायटेड किंगडम मध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पुढे जाऊया. 10वा प्रश्न. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड साठी नामांकन मिळवलेल्या जगातील पहिला महिला क्रिकेट संघ कोणता आहे? तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड एक फेमस जागतिक लेवलवरचा अवॉर्ड आहे. जसं मूवीसाठी ऑस्कर वगैरे असतं, संशोधनासाठी नोबेल असतो, तसा स्पोर्टच्या क्षेत्रातील महत्वाचा अवॉर्ड आहे आणि या अवॉर्डसाठी भारतीय महिला संघाला नामांकन जे आहे ते मिळालेलं आहे.
भारतीय महिला संघासोबतच जर बघितलं तर इंग्लंडचा महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ, पॅरिस सेंट जर्मन PSG म्हणून एक क्लब आहे त्यांचा संघ, आणि मॅक्रेल फॉर्म्युला 1 रेसिंगचा संघ, तर यांचं नामांकन आहे. भारतीय संघाला का नामांकित करण्यात आलं? कारण 2025 मध्ये त्यांनी महिलांचा वर्ल्ड कप जिंकला होता म्हणून. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये इंडियन बायसन फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कोणत्या वन्यजीव अभयारण्यात आयोजित करण्यात आली? तर इंडियन बायसन फेस्टिवलची दुसरी आवृत्ती डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर हिचा उद्देश आहे की भारतीय गवा म्हणजेच बायसनच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणं. भारतीय बायसन, ज्याला गोर, बॉस, गोरस असंही म्हटलं जातं, ही जगातील सगळ्यात मोठी गुराढोरांमध्ये हा बायसन येतो. हे भारत आणि आग्नेय आशियातील जंगलांमध्ये आढळतो. ही प्रजाती IUCN रेड लिस्ट मध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य अहवाल 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारत 60व्या क्रमांकावर आहे जागतिक मानसिक आरोग्य अहवालामध्ये. 84 देशामध्ये 60वा क्रमांक आहे. भारताला या अहवालामध्ये गुण मिळालेले आहेत 33. किती गुण मिळाले? 33. हा अहवाल कोणी दिलेला आहे? सेपियन लॅब्स, अमेरिकेची एक संस्था आहे, तिच्या मार्फत हा अहवाल देण्यात आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील 8 पैकी 1 व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्येशी ग्रस्त आहे. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, इंडिया स्टील समिट 2026 कुठे होणार आहे? लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड साठी कोणत्या संघाला नामांकित करण्यात आलेले आहे? आणि महात्मा ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याची तुम्हाला उत्तर द्यायची. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.